भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारानंतर अमेरिकेकडून सोशल मीडियावर भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता। या नकाशात अमेरिकेने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा प्रदेश दाखवलाय। मात्र अमेरिकेने हा नकाशा जारी करताच पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने अमेरिकेकडे धाव घेतली। भारताच्या नकाशावर आक्षेप घेत पाकिस्तानने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली। त्यानंतर ट्रम्प प्रशासनानेही तातडीने पाऊल उचलले। पाकिस्तानने दावा केलाय की अमेरिकेकडे आम्ही संपर्क करून आमचा आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर भारताचा नकाशा हटवण्यात आलाय, ज्यात संपूर्ण काश्मीर भारतात दाखवण्यात आलं होतं। या नकाशाबाबत आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर USTR ऑफिसच्या सोशल मीडिया हँडलवरून हा नकाशा हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। बांगलादेशमधून हिंदू समाजासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली। नुकत्याच पार पडलेल्या 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका मतदारसंघातून गयेश्वर चंद्र रॉय यांनी विजय मिळवत स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1971 नंतर ढाकातून निवडून आलेले पहिले हिंदू खासदार होण्याचा मान पटकावलाय। त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत जमात-ए-इस्लामीचे उमेदवार शाहीनूर इस्लामचा पराभव केला। मिळालेल्या माहितीनुसार गयेश्वर चंद्र रॉय यांना 98,785 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधातील शाहीनूर इस्लाम यांना 82,232 मतं मिळाली। बांगलादेशच्या निवडणुकीत तारिक रहमान यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवलाय, पण तरीही माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा प्रभाव कायम राहिलाय। अवामी लीगच्या बालेकिल्ल्यात मोठ्या संख्येने मतं नाकारण्यात आली। शिवाय शेख हसीना यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात जनमत चाचणीच्या विरोधात लक्षणीय प्रमाणात मतं पडली। यावेळी बांगलादेशमध्ये अवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती। शेख हसीना यांच्या बालेकिल्ल्यात गोपाळगंज, चितगाव, बंदरबन, रंगमती आणि खगराचरी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये नो व्होटला मतांचं वर्चस्व होतं। मोहम्मद युनिसच्या सरकारने जनमत चाचणीत मतदान होणार मताच्या बाजूने जोरदार प्रचार केला होता। म्हणूनच या भागात नो व्होट मतांचं प्रचंड बहुमत सरकारसाठी एक मोठा धक्का आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BNPचे नेते तारिक रहमान यांचं मनापासून अभिनंदन केलंय। दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलंय। पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे तारिक रहमान यांचं अभिनंदन करताना म्हटलंय की संसदीय निवडणुकीत BNPला मिळालेला निर्णायक विजय हा बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील अढळ विश्वासाचं प्रतीक आहे। या यशाबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। पंतप्रधान पुढे स्पष्ट म्हणाले की एका लोकशाहीवादी, प्रगतिशील आणि समावेशक बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। उभय देशांमधील सामायिक विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी भारत नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलंय। अमेरिकेचा भारताशी झालेला व्यापार करार हा ऐतिहासिक असल्याचं वर्णन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। या करारामुळे भारत आणि इतर व्यापारी भागीदार देशांना केल्या जाणाऱ्या कोळशाच्या निर्यातीत अमेरिका मोठी वाढ करणार असल्याचं ते म्हणाले। चॅम्पियन ऑफ कोल या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका आता ऊर्जा क्षेत्रातील एक मोठा निर्यातदार देश बनतोय। गेल्या काही महिन्यात अमेरिकेने जपान, कोरिया, भारत आणि इतर देशांसोबत ऐतिहासिक व्यापार करार केले, त्यामुळे अमेरिकेची कोळसा निर्यात वाढणार आहे। गेल्या आठवड्याभरात अमेरिका आणि भारत यांनी अंतरिम व्यापार कराराचा आराखडा निश्चित केल्याची घोषणा केली होती। या करारानुसार सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू, विविध खाद्यपदार्थ आणि कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क भारत रद्द किंवा कमी करण्यावर सहमती झाली होती। भारत पुढील 5 वर्षात $500 अब्ज किमतीची अमेरिकी उत्पादनांची खरेदी करणार असल्याचंही म्हणालेत। इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्स इथं राजघराण्यातील व्यक्तींच्या थडग्यांमध्ये 2000 वर्षांपूर्वीचे तामिळ ब्राह्मी शिलालेख संशोधकांना आढळून आलेत। त्यामुळे प्राचीन भारतातील व्यापाऱ्यांच्या इतिहासातील आजवर दडलेल्या अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली। प्राचीन काळी तामिळ व्यापारी सागरी प्रवास करत इजिप्तपर्यंत पोहोचले होते। ते त्या देशाच्या अंतर्गत भागातही प्रवास करत होते। हे या शिलालेखांमुळे दिसून आले। तामिळनाडू राज्यात पुरातत्व विभागाच्या वतीनं चेन्नई इथं 11 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय तामिळ अभिलेख परिषदेत पहिल्या दिवशी स्वित्झर्लंडमधील लॉझान विद्यापीठातील प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी आपल्या सादरीकरणात ही माहिती दिली।
प्राध्यापक स्ट्रॉच आणि पॅरिस येथील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्राध्यापिका शार्लोट श्मिड यांनी रामेसेस 6वा यांच्या थडग्यासह खडकात कोरलेल्या 6 थडग्यांमध्ये तामिळ ब्राह्मी प्राकृत भाषेत असलेल्या 30 शिलालेखांचा शोध लावलाय। पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली। 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30च्या सुमारास ते बाथरूममध्ये घसरून पडल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर आणि कुटुंबियांनी केलाय। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय। त्यांना रावळपिंडी येथील कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। दरम्यान काही सैनिकांकडून मारहाण झाल्याच्या चर्चाही रंगल्यात, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। बाजवा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते। या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।